तुही रे माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की मामा हा अर्णवकडे आलेला असतो। सुप्रभात भाच्या, त्याबरोबर अर्णव म्हणतो गुड मॉर्निंग मामा। तर मामा विचारतो काय मग आपल्या जावई बापूंची काय खबर, हाल हवाल। त्याबरोबर अर्णव सांगत असतो काही नाही मामा, त्याला तिथेच बांधून ठेवलेलं आहे आणि त्याच्या मोबाईलवरून ताईला मेसेज पाठवला आहे, कुठेतरी बाहेर चाललो आहे कामासाठी, 2-3 दिवसांनी परत येईल। त्याबरोबर लगेचच मामा म्हणतो व्हेरी गुड। हे बघ, तसंही अंजलीला त्याच्या सतत बाहेर राहण्याची सवय आहेच, त्यामुळे अंजलीला काही संशय वगैरे तर येणार नाही आहे। मग पुढे आता काय करायचं ठरवलेस? त्यावर अर्णव म्हणतो आता मी मिस इंदौरला राजेशच राकेश आहे हे सत्य सांगणार आहे। त्यावर मामा म्हणतो अरे पण जर तिने अंजलीला विचारलं तर? त्यावर अर्णव म्हणतो मी ताईला ईश्वरीचे बाबा ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत तिथेच घेऊन जाणार आहे। त्यावर मामा म्हणतो त्याचा उपयोग काय? अर्णव म्हणतो ताईला सेकंड ओपिनियन म्हणून मी तिथे घेऊन जाणार आहे आणि एकदा का ईश्वरीने ताईची कंडिशन बघितली की मला खात्री आहे ती ताईला काहीच नाही बोलणार, कारण मला माहिती आहे तिलासुद्धा ताईच्या जीवाची, ताईची काळजी आहे। त्याबरोबर मामा म्हणतो हां, हे उत्तम होईल अर्णव बाबा, विघ्नहर्त्या, यावेळेस तरी हे सगळं व्यवस्थित पार पडू दे रे बाबा, यात कुठलं विघ्न नको येऊ देऊ। त्यावर अर्णव म्हणतो मामा यावेळेचा प्लॅन फुलप्रूफ आहे, काहीच अडचण नाही येणार। पण मामा अर्णवला आठवण करतो आज विसर्जन आहे, वेळेवर घरी या। त्यावर अर्णव म्हणतो हो मामा, डोंट वरी। तर आता इथे इशू ही बाबांकडे मोदक घेऊन आलेली असते। पहिले तर ती बाबांना अंगारा लावते आणि मग म्हणायला लागते बाबा हे बघा ना, तुम्हाला आवडतात तसे ड्रायफ्रूट, इलायची सगळं घालून बनवलेले आहेत हे मोदक मी, आणि तुम्हाला माहिती आहे का आता ना माझे मालपोहे फुटतात सुद्धा। अहो तुम्ही सांगितलेलं डाळीचं प्रमाण विसरली आहे ना मी, म्हणून बाबा उठा ना आता, डाळीचं प्रमाण सांगा मला। आणि तुम्हाला माहिती आहे आपली नमुताई नेहमी 11 आणि 21 दुर्वांची मोळी बनवण्यामध्ये गडबड करते, ह्यावेळेससुद्धा तिने तेच केलं। गडबड, नुसती गडबड असते नमुताईची। आणि तुम्हाला माहिती आहे बाबा आज मिरवणूक असणार आहे बाप्पाची, पण ज्यावेळेस मिरवणुकीत तुम्ही नसाल ना त्यावेळेस काहीच मज्जा उरणार नाही हो, खरंच। बाबा लवकर उठा ना हो बाबा प्लीज। आणि तुम्हीच म्हणता ना आराम हराम असतो, आराम हराम असतो, मग किती दिवस आराम करणार आहात? खूप झाला आराम बाबा, आता उठा ना हो बाबा, उठा प्लीज। तर दुसरीकडे आता राजेश हा शेवटी स्वतःला सोडवण्याच्या प्रयत्नामध्ये फसलेला असतो आणि तिथे तसाच झोपून गेलेला असतो। इतक्यात त्या ठिकाणी अर्णव आलेला असतो। अर्णव राजेशला उठवतो, घरजावई, ओ घरजावई उठा, काय व्यवस्थित झोप वगैरे झाली ना? रात्री झोप लागली इथे? त्याबरोबर लगेचच राजेश हा अर्णवला रिप्लाय देत नसतो। अर्णव आता MK आणि पाटील दोघांनाही त्याला उठवायला सांगतो। ते दोघं त्याला उठवून बसवतात। त्याबरोबर आता लगेचच त्याच्या तोंडावरचा कपडा काढला जातो। तर तो म्हणत असतो अरे अर्णव जास्त उडू नकोस, 2 दिवस, फक्त 2 दिवस तू इथे मला डांबून ठेवू शकतोस, त्यापेक्षा जास्त 1 दिवसही नाही, कारण तुझी ती गोंडस बहीण आहे की नाही, तिला आता टेन्शन येईल ना 2 दिवसांनंतर, माझा नवरा कुठे आहे, माझा नवरा कधी येईल, माझा नवरा कधी येईल। मग माझ्या नावाने शोधाशोध तर तुम्हाला करावीच लागेल आणि मग तुला मला इथे फार काळ ठेवता नाही येणार। त्यावर अर्णव म्हणत असतो तुला काय वाटलं रे, मी या सर्व गोष्टींचा विचार केला नसेल का? हे बघ, मी ना ऑलरेडी या सर्व गोष्टींचा विचार केला आहे, त्यामुळे डोंट वरी, असं काहीच पुढे घडणार नाही आहे। उलट तू जितकं जास्त तोंड चालवशील ना तितकी जास्त मी घट्ट रशी आवळेन। आणि मग तो आता त्या लगेचच राजेशचा एक पाय सुटका असतो त्यालासुद्धा घट्ट रशी बांधून घेतो। त्याबरोबर राजेश म्हणत असतो ठीक आहे, म्हणजे आजचा दिवससुद्धा तू मला सोडणार नाहीच आहेस तर नको सोडूस, काही हरकत नाही, बांधून ठेव, किती बांधून ठेवशील तितकं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज जरी तू मला सोडलं नाहीस तर उद्या इथून मी स्वतः निघून जाईन। खरंच? अरे अजूनपर्यंत राजेश काय चीज आहे ना हे तुला कळलेलंच नाही आहे रे अर्णव शिर्के, तू फक्त ही हिरोगिरीच करत बस। त्याबरोबर अर्णव म्हणत असतो मग अर्णव काय आहे ना ते तुला कळलेलं नाही आहे आणि आत्तापर्यंत तू खेळत होतास, पण आता मी सुरुवात केली आणि तुझ्या मोबाईलवरती एक मेसेज आला रे, थांबा वाचून सांगतो। राकेशजी, मी लग्न पुढे ढकलल्याचं तुम्हाला वाईट वाटतंय का, म्हणून तुम्ही जाताय? जर तसं असेल तर मला सांगा। अरे ही तर ब्रेकिंग न्यूज आहे, मग का नाही सांगितलीस तू मला ईश्वरीने लग्न पुढे ढकलल्याची?
आणि तुला आणखीन एक गोष्ट सांगू का? गेमबद्दल बोलत होतो मगाशी, तर जेव्हा मला गेममध्ये मज्जा यायला लागते ना, तेव्हा समोरचा गेम संपायची वाट बघतो. समजलं ना? त्यामुळे आता मला मजा येते. आणि आणखीन एक, तू सगळं जिंकण्याच्या नादात सगळं हरत चाललेलं आहेस आणि लवकरच तू सगळं हरणार आहेस, कारण मी आता बघ पुढे पुढे काय काय करतो ते. आता फक्त तू घाबरून इथे जगायचं. समजलं ना? त्याबरोबर लगेचच तो पाटील आणि एम केला सांगतो, बांधून ठेवा रे पुन्हा याला. त्याबरोबर अर्णव तिकडनं निघून गेल्यावर एम के आणि पाटील दोघंही पुन्हा एकदा राकेशला तिथे बांधून ठेवतात. राकेशला खरं तर अर्णवचा खूपच जास्त राग येत असतो, पण तिथे गप्प बसून राहण्याखेरीज त्याच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो, कारण त्याला तिकडनं बाहेर पडून निघून जाणं हे शक्यच नसतं. तर दुसरीकडे इशू ही गणूबाप्पाचा प्रसाद मोदक सगळ्यांनाच वाटत असते. आता एक एक करून लोक इशूकडून मोदक घेत असतात. अर्णव येऊन तिच्यासमोर अचानक हात पुढे करतो. आता इशूच्या लक्षात येत नाही की हा हात अर्णवचा आहे. ती पटकन त्या हातावर मोदक ठेवते आणि पुढे जात असते. त्याबरोबर अर्णव हा पटकन मागून म्हणतो, मी प्रार्थना करेन की तुमच्या बाबांना लवकरात लवकर बरं वाटू दे. आता अर्णवने असं म्हटल्याबरोबर इशू वरती बघते तर तिला अर्णव दिसतो. ती म्हणते, काय येता सतत सतत तुम्ही माझ्यासमोर? त्यावर अर्णव म्हणत असतो, कदाचित हीच डेस्टिनी असेल, म्हणून असं होत असेल. त्यावर इशूला आणखीनच राग येतो. इशू म्हणते, काय गरज आहे सतत माझ्या आयुष्यात मध्ये 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 येण्याची? मला ना तुमच्याशी काही बोलायचंच नाही आहे, जाऊ देत. आणि मग एवढं बोलून इशू ही तिकडनं जायला निघालेली असते. अर्णव तिला मागून हाक मारतो, मिस इंदौर. त्यावर इशू थांबते. अर्णव पुढे येतो आणि इशूला म्हणतो, हे तुझं कानातलं. त्यावर इशू कानातलं बघते आणि म्हणते, माझं कानातलं तुमच्याकडे कसं काय आलं? त्यावर अर्णव म्हणतो, ते काल मला धडकलीस ना, मे बी तेव्हा पडलं असेल, मला सापडलं म्हणून परत करतोय. इशू म्हणते, नको आहे मला. त्यावर अर्णव म्हणतो, अगं आता हे कानातलं ठेवून मी काय करू? हे घे. तसंही इतरांच्या वस्तू का ठेवण्याची मला सवय नाही आहे. हा, आता तुझ्या आठवणी खूप आहेत माझ्याकडे, त्या मी तुला परत नाहीच देऊ शकत, पण वस्तू मी ठेवून काय करू? हे कानातलं तू तुझं आहे, तुला परत घे, मला खरंच नको आहे. त्याबरोबर इशू ते कानातल्याला हातही लावत नसते. मग अर्णव ईश्वरीचा हात पकडतो आणि अलगद त्या हातावरती ते कानातलं ठेवतो आणि ईश्वरीला म्हणतो, आज जसं तुझं हे कानातलं परत करतोय ना, एक दिवस तसंच तुझं सगळं सुखसुद्धा तुला परत करेन, अशी एक आशा माझ्या मनामध्ये आहे. त्याबरोबर आता इशू म्हणत असते, माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमच्या हातात हात घालूनच तुम्ही काय येत असता? तुमची काही जोडी आहे का माझ्या आयुष्यात येण्यासाठी? त्यावर अर्णव म्हणत असतो, डेस्टिनीवर खूप विश्वास आहे ना तुझा? मे बी डेस्टिनीच्याच मनात असेल काहीतरी. त्यावर इशू म्हणते, म्हणजे माझ्या बाबांचा अपघात होणं ही डेस्टिनी होती तुमच्यासाठी? त्यावर अर्णव म्हणतो, हे बघ, कानातलं घे आणि मी तुझ्यासाठी जी इच्छा मागितली ती पूर्ण होईल अशी प्रार्थना कर. तर इशू म्हणत असते, कशी करू प्रार्थना सांगा ना. मला वाटलं होतं की आई वडील नसल्याचं दुःख काय असतं ना हे तुम्हालासुद्धा चांगलं माहीत असेल, पण नाही, तुम्हाला नाही माहीत. लवकर परत येतो असं सांगून माझे आई बाबा जे गेले ते पुन्हा वापस कधी आलेच नाही. ज्यांनी लहानाचं मोठं केलं ते माझे आई बाबा आज बाबा माझ्यापासून दूर जातील की काय अशी रोज भीती मनाला वाटत राहते. रोज असं वाटतं की ही मुलाखत शेवटची तर नसेल ना माझी आणि माझ्या बाबांची. तुमच्यामुळे हे दुःख, तुमच्यामुळे हा त्रास माझ्या वाट्याला आला, तुमच्यामुळे मला हे सगळं भोगावं लागतं. तुम्हाला ना मन नाही आहे, त्या मनाच्या ऐवजी तिथे कॅल्क्युलेटर फिक्स केलेलं आहे ज्याला फक्त हिशोब कळतो, बरोबर ना? त्याबरोबर मात्र आता अर्णवला इशूच्या ह्या शब्दांचं बोलण्याचं खूप वाईट वाटतं. तर आता अर्णव हा इशूला काहीच रिप्लाय करत नाही. इशू म्हणते, तुमच्यामुळे आज माझ्या बाबांची ही अवस्था झाली, मी कधीच विसरणार नाही आहे ही गोष्ट आणि माफही करू नाही शकत मी, प्लीज. आणि मग आता रागारागात इशू ही पुन्हा एकदा तिकडनं निघून चाललेली असते. त्याबरोबर आता इशू तिकडनं गेल्यावर अर्णव हा मनातल्या मनात बोलत असतो. आता अर्णव मनातल्या मनात बोलायला लागल्यावर इशूसुद्धा जागच्या जागीच थांबते. तर आता अर्णव हा इशूला म्हणत असतो, मिस इंदौर. इशू तिथेच थांबते. तर अर्णव पुढे म्हणत असतो, काळजी करू नकोस, मी तुझ्या बाबांसाठी नक्की देवाकडे प्रार्थना करेल आणि यावेळेस देवालासुद्धा माझी प्रार्थना स्वीकारावी लागेल आणि माझी इच्छासुद्धा पूर्ण करावी लागेल.
कारण आजपर्यंत मी त्याच्याकडे हात जोडून कधी काहीच मागितलेलं नाही आहे. आज पहिल्यांदा मी त्याच्यासमोर हात जोडणार आहे आणि ते सुद्धा काहीतरी मागायला हात जोडणार आहे. तुझे बाबा लवकरात लवकर शुद्धीवर यावे, लवकरात लवकर ते बरे व्हावे, हीच आज मी प्रार्थना करणार आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की देवसुद्धा माझं ऐकेल, कारण देवाकडे आजपर्यंत मी स्वतःसाठी काहीच मागितलेलं नाही आहे. बघत राहशील तू, लवकरात लवकर तुझे बाबा बरे झालेले असतील. आता अर्णव हे सगळं बोलतो. इशू 2 मिनटं तिथे उभी राहते, पण ती अर्णवकडे मागे न बघता थेट तशीच पुढे निघून जाते. तर आता इथे इशूच्या ह्या वागण्याचं अर्णवला खरोखर खूप दुःख होत असतं, पण तरीही अर्णव हा ते दुःख दाखवत नसतो. तो शांतपणे तिकडनं ताबडतोब निघून जातो. त्यानंतर आपण आता पाहतो की आत्या लगेचच नमुताईला विचारते, नमू, बाप्पाच्या विसर्जनाची पूजेची सगळी तयारी झाली आहे ना गं? त्यावर नमुताई होकार देते. मग पुढे आत्या म्हणते, हे बघ, आपल्याला विसर्जनाला लवकरच निघावं लागेल. लवकर जाऊ आणि विसर्जन करून येऊ. नंतर मग फार उशीर होतो गं, आणि उशीर झाला की गर्दीसुद्धा खूप वाढते. गर्दी नको बाई, गर्दीच्या आधीच आपण जाऊन येऊ. त्यावर नमू म्हणते, हा वाटतो. त्याबरोबर आत्या म्हणते, आणखीन एक मला सांग की गणपतीसाठी जी शिदोरी द्यायची आहे पुरणपोळीची, तीसुद्धा तयार आहे ना? त्यावर लगेचच ती म्हणते, हो आत्या, शिदोरीसुद्धा तयार आहे बाप्पासाठीची, फक्त इशू तेवढी घेऊन येत असेल. इशू, इशू, बाप्पाची शिदोरी आणलीस का गं? त्यावर मग इशू ही शिदोरी घेऊन त्या ठिकाणी पोहोचलेली असते. त्याबरोबर आता आत्या म्हणते, चला पूजेला सुरुवात करूया. मग पहिली विश ही नमू मागते. नमू बाप्पाला म्हणत असते, बाप्पा, आमच्या बाबांना लवकरात लवकर बरं वाटू दे. तर आता लगेचच आत्यासुद्धा म्हणत असते, हो बाप्पा, हे बघ, माझ्या दादाला लवकरात लवकर बरं वाटू देत. पुढच्या वेळेस तुझ्या प्रतिस्थापनेसाठी तो सुद्धा आमच्याबरोबर असू दे. कोमाच्या बाहेर येऊ दे एकदाचा त्याला. त्याबरोबर नमुताई मागते, बाप्पा, यावर्षी जर तुझ्या सेवेत काही कमी राहून गेली असेल तर आम्हाला खरंच मनापासून माफ कर. पण पुढच्या वर्षी सगळं चित्रच बदललेलं असेल, सगळंच. पुढच्या वर्षी आम्ही आमच्या इंदौरच्या घरी असू आणि तिथे तुझी प्रतिष्ठापना आमच्या बाबांच्या हातून होऊ दे. पुढच्या वर्षी इशूचं लग्न झालेलं असेल आणि इशूचा सुखाचा संसारही सुरू झालेला असेल. सगळं कसं अगदी छान आणि व्यवस्थित झालेलं असेल पुढच्या वर्षीपर्यंत. बाप्पा, तू त्यासाठी आमच्या पाठीशी उभा राहा. हे सगळं चित्र पुढच्या वर्षापर्यंत आम्हाला बदलून दाखवायचं आहे. त्यामध्ये आम्हाला यश येऊ दे. सगळ्यात आधी आमचे बाबा शुद्धीवर येऊ दे. एकदा का बाबा शुद्धीवर आले की मग आम्हाला काहीच करणं अवघड नाही, अशी इच्छा आता नमुताईने व्यक्त केलेली असते. त्याबरोबर लगेचच आता जयू आत्यासुद्धा म्हणते, हो, पुढच्या वर्षी इशूचं लग्न तर झालेलं असेलच, पण वेळ आली तर आमच्या नमूचंही लग्न झालेलं असेल. नमूचाही सुखाचा संसार सुरू झालेला असेल. त्याबरोबर नमुताई म्हणते, माझं लग्न होईल का नाही हे मला माहीत नाही बाप्पा, पण पुढच्या वर्षी माझे बाबा लवकर बरे होऊ दे आणि तुझ्या सेवेसाठी येऊ देत. आमच्या पाठीशी उभा राहा. त्यावर आता इशू ही काहीच बोलत नसते. ही गोष्ट नमुताई नोटीस करते. नमुताई इशूला म्हणते, इशू, अगं काय चाललं आहे? तू अशी गप्प का उभी आहेस? बाप्पाकडे काहीतरी माग, बाप्पाला काहीतरी सांग. त्यावर इशू म्हणत असते, काय सांगायचं याला? त्यावर नमुताई म्हणते, इशू, अगं काय झालं? असं का बोलतेस इशू? त्याबरोबर मग मात्र इशू भानावरती आलेली असते. तर जयू आत्यासुद्धा इशूला म्हणते, इशू, माग ना बाप्पाकडे तुझी इच्छा. इशू म्हणतेस, आत्या तेच म्हणाले ना आता. काय मागायचं याच्याकडे? सांग ना, काय मागायचं? याच्याकडे काही मागण्याची गरज आहे का? याला तर आधीपासूनच सगळं माहीत आहे ना. मग याला माहिती आहे माझा प्रत्येक श्वास, एक एक श्वास फक्त आणि फक्त माझ्या बाबांच्या प्रार्थनेसाठी आहे. तो माझे बाबा माझ्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत हेही याला चांगलं माहिती आहे. आजपर्यंत माझे बाबा आणि ह्या दोघांनीच मला मार्ग दाखवला आहे. बाबा तर आज कोमात आहेत, पण तुझं काय गणू बाप्पा? आजपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती मी तुला हाक मारली, त्यावेळेस प्रत्येक वेळी मला तू मदत केलीस. मग आज का गप्प आहेस? असं वाटलं होतं तू आलास, माझं सगळं विघ्न हरून जाईल, तू मला या सगळ्या संकटातून बाहेर काढशील. पण नाही, तू तसं काहीच केलं नाहीस. तुझा हा आशीर्वादासाठी उठलेला हात, तुझे हे शांत डोळे बघून वाटलेलं की सगळं पूर्वीगत होईल, पण नाही, तसं काहीच घडलेलं नाही. उलट तू आलास आणि आता तुझ्या घरी परतही चाललायस. जर तुला इतकीच परत घरी जाण्याची इच्छा असेल ना आणि घाईसुद्धा, तर लक्षात ठेव,
यावर्षी जोपर्यंत माझे बाबा शुद्धीवरती येत नाहीत तोपर्यंत तू कुठेही जाणार नाही जाणार तू घरी, तुझ्या इथेच राहायचंस तू. जोवर माझ्या बाबांना बरं वाटत नाही ना तोवर मी मुळात तुला कुठे जाऊच देणार नाही आहे. लक्षात ठेव, माझे बाबा जोवर बरे होत नाहीत तोवर मी तुला इथेच ठेवणार. माझे बाबा लवकरात लवकर बरे झालेच पाहिजे. यावेळेस परीक्षा माझी नाही बाप्पा, यावेळेस परीक्षा तुझी आहे. तू लक्षात ठेव, माझे बाबा बरे व्हायलाच हवे असं आता इशू हट्ट धरते. मग लगेचच आत्या ही इशूला म्हणते, इशू अगं काय बोलतेस तू हे? असं कोणी बाप्पाला अडवून ठेवतं का? बाप्पावरती असं कोणी राग धरतं का? नाही गं बाळा, असं नसतं. त्यावर इशू म्हणते, धरलाय मी आत्या राग. तसंही म्हणतात ना, आपल्याच माणसांवर रागवलं जातं म्हणून. मग आपल्यांवर रागवलं जातं ना, म्हणून मी याच्यावरती रागवली. तर दुसरीकडे अर्णव हा आता गणपती बाप्पाची आरती करत असतो आणि तो सुद्धा इशूच्या बाबांसाठीच प्रार्थना करत असतो आणि म्हणत असतो, आजपर्यंत मी काही नाही मागितलेलं तुझ्याकडे, आज पहिल्यांदा ईश्वरीच्या बाबांना लवकर शुद्ध येऊ दे असं मागतोय. तर दुसरीकडे इशूसुद्धा अगदी तशीच सेम प्रार्थना करत असते. तर आता इथे बाबांकडे आई बसलेली असते आणि आई ही बाबांना पुस्तक वाचून दाखवत असते, ते सुद्धा गणपतीच्या आरतीचं. तर नंतर इशू ही डॉक्टरांना विचारते, डॉक्टर माझे बाबा शुद्धीवरती आलेत का? बोला ना डॉक्टर, नक्की शुद्धीवर आलेत ना? काही इम्प्रूव्हमेंट? त्यावर डॉक्टर सांगत असतात की हो, ते शुद्धीवरती तर जरूर आलेत, पण त्याबरोबर आता डॉक्टर हा पण जो शब्द बोलतात त्यामुळे इशूला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. आता इशू म्हणत असते, काय झालं सर? प्लीज खरं सांगा, बोला ना सर. त्याबरोबर मग लगेचच आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरते इथेच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.